दरम्यान शब्द देतो मास्टरमाइंडला सोडणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांना ग्वाही दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारने निर्णय घेतलेला आहे की ह्याची न्यायालयाच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी करायची। आम्ही दोन प्रकारची चौकशी करतो, कुणाचाही दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी आयजी लेवलचे त्यांच्या मार्फत पण चौकशी करतो आणि दुसरी चौकशी न्यायालयाच्या मार्फत की ह्याच्यात कुणाचं काही इंटरफेअर त्या ठिकाणी होऊ नये म्हणून ज्यांचे कुणाचे लांगेबांधे असतील, ज्याचं कुणाचं मास्टर माइंड असेल ते कुणालाही आम्ही सोडणार नाही। पक्षाचा काउंटरअध्यक्ष सांगितलं आरोपी म्हणून, मुख्य आरोपी म्हणून त्यांच्याच पक्षाचा काउंटरअध्यक्ष त्याच्यात सांगितला। त्यांच्याच पक्षाचे त्या जिल्ह्यातले मंत्री यांचा जवळचा सगळं मागच्या काळामध्ये वेगळा कारभार करणारा धार्मिक करार हा त्याच्यात सहभागी। अजितदादा कोणत्या तोंडाने तिथं सांगताय? खरं त्यांनी इथं कारवाई करून तिथं जायला पाहिजे होतं।